आरक्षणाच्या जनक छत्रपती शाहू महाराजांचा निषेध असो, निषेध असो, उपवर्गीकरणाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, उपवर्गीकरणाचा निषेध असो. अरे हा जय भीम, जय भीम. जय पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि आपण सर्व इथे या लढ्यासाठी जमा झालात, आपले अभिनंदन करतो. हा लढा इथे संपलेला नाही, हा लढा पुढे आणखीन आपल्याला न्यायचा आहे. या बदर कमिटी हाय हाय, बदर कमिटी हाय हाय, बदर कमिटी हाय हाय. आवाज दो, आवाज दो, आवाज दो, आवाज दो. उपअधिकार हटाओ, उपअधिकार हटाओ, उपअधिकार हटाओ. जय 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 भीम, जय 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 भीम, जय जय. उपवर्गीकरण नहीं होने देंगे, नहीं होने देंगे, नहीं होने देंगे. उपवर्गीकरण नहीं होने देंगे, नहीं होने देंगे, नहीं होने देंगे. उपवर्गीकरण नहीं होने देंगे, नहीं होने देंगे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, जय असो. डॉक्टर चेतना सवाई वर्धेहून आलेली आहे, मी प्राध्यापिका आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत माझे विद्यार्थी आलेले आहेत. वेगवेगळ्या वर्धा शहरातील, वर्धा जिल्ह्यातील बुद्धविहारांशी संबंधित असलेले लोक, महिला, पुरुष आणि लहान लहान मुलं या महामोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. या जय जय भीम. माझ्या मातांनो, माझ्या भगिनींनो, माझ्या बंधूंनो आणि माझ्या पित्यांनो, तुम्हा सर्वांना वर्धेकरांकडून क्रांतिकारी जय भीम. हा देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळी या देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपले रक्ताचं पाणी केलं त्या सर्वांपुढे एक खूप मोठा प्रश्न होता की इतक्या मोठ्या जाती, धर्म, पंथ आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये विभागलेल्या या देशाला एक संघ कसं करायचं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं संविधान निर्माण केलं की ज्यामुळे या देशाची एकात्मता, एक अखंडता आजही टिकून आहे. परंतु या मनुवादी विचारांच्या प्रस्थापित सरकारला या देशाची एकात्मता, अखंडता, एकता ही मंजूर नाही. त्यांनी ते अनुसूचित जातीतील आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निमित्ताने 59 जातींमध्ये पुन्हा एकदा भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे. पण एक सच्चा आंबेडकरवादी, बौद्ध आणि ज्या बाबासाहेबांच्या विचारांना मानणारी जी लोक आहे ती कधीही हे पचवू शकणार नाही. आणि म्हणूनच त्या विरोधात आपण हा आज मोर्चा काढलेला आहे. संपूर्ण विदर्भातून लोक आलेत आणि त्यांनी एक ऐतिहासिक महामोर्चा काढला. हे उपवर्गीकरण केवळ आमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या शैक्षणिक संधींवर घाला घालणारं नाही आहे, तर या महाराष्ट्रातील, या देशातील अनुसूचित जातीमध्ये, वेगवेगळ्या गटांमध्ये आणि वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेल्या लोकांच्या राजकीय हक्कावर सुद्धा तितकाच मोठ्या प्रमाणामध्ये घाला घालणारा आहे. आपलं राजकीय प्रतिनिधित्व जर समजा संसदेत संपलं तर आपल्या समस्या तिथे मांडणार कोण. अशा वेळी बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का पोहोचू नये यासाठी म्हणून आपण हा मोर्चा काढतोय. आणि मला तुम्हा सर्वांचं खूप मोठं कौतुक करावं वाटतं की जिन्ना कौम की जो निशानी है वो आज हमने पूरे करके दिखाई है. जेव्हा जेव्हा या संविधानाला कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा आंबेडकरी समाज हा रस्त्यावर उतरेल आणि स्वतःच्या हक्कासाठी लढेल. आणि मला इथे या निमित्ताने सांगावं वाटतं की या मोर्चाच्या निमित्ताने जे आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आणि पुढे पण ज्या ज्या आपण क्रांतिकारी निर्णय घेणार त्या सर्व निर्णयांमध्ये वर्धेकर समाज, वर्धेकर आणि संपूर्ण आंबेडकरी समाज हा आपल्या सोबत असेल याची मी इथे ग्वाही देते. मला इथे संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जय 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 भीम. अनेक
वक्ते या ठिकाणी बोलून गेले. आपण या ठिकाणी कशासाठी जमलोय सर्वांनाच माहित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला आणि नागपूरला जी ऊर्जा दिली होती, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये नेहमीच महिला खांद्याला खांदा लावून काम करत होत्या आणि त्याची प्रचिती या नागपूर शहरामध्ये आज दिसत आहे. कानाकोपऱ्यातून महिला या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत. आताच आमच्या एका बांधवांनी सांगितले की 80 वर्षाची नाही तर 85 वर्षाची आमची आई सोबत आलेली आहे. बाई म्हणे मला अशी गाडी नाही पाहिजे म्हणे, मी एसटीने येतो म्हणे. अशा माझ्या मायभावाला यवतमाळवरून एसटीने पण आलेले आहेत. उपवर्गीकरण हे कोणाच्या बापाचं नाही आहे. आमचा रक्ताचा सडा पडला तरी चालेल, पण आम्ही उपवर्गीकरण होऊ देणार नाही. बस एवढं त्या ठिकाणी बोलते. सर्वांना सप्रेम जय भीम. बांधवांनो, कुठलंही आयोजन म्हटलं की जे आयोजक असतात त्या आयोजकांना वेळ, श्रम आणि प्रसंगी खिशात पण हात घालावा लागतो. आम्ही सुद्धा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करतो आणि त्यामध्ये आम्ही वेळ देतो, श्रमही देतो आणि बऱ्याचदा पैसे सुद्धा खर्च करतो. हे आम्ही लक्षात घेतलं आणि ज्यावेळी हा मोर्चा जाहीर झाला त्यावेळी आम्ही असं ठरवलं की वर्धा शहरातून आमचा जो बुद्ध टेकडी मित्र परिवार आहे, हा बुद्ध टेकडी मित्र परिवार गाड्या तर येईलच, कार्यकर्ते तर येईलच, परंतु या मोर्चाच्या संयोजनासाठी, आयोजनासाठी एक छोटीशी धम्मदान आमच्या तर्फे देण्यात यावं असा आम्ही संकल्प केला आणि आज तुम्ही सर्वांनी स्वीकारला. जेव्हा जेव्हा या उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपुरातून आवाज दिला जाईल तेव्हा तेव्हा बुद्ध टेकडी मित्र परिवार नव्हे तर सर्व वर्धेकर आज ज्या पद्धतीने आम्ही आलेलो आहे, जवळपास 450 ते 500 कार्यकर्ते आम्ही आलेलो आहोत. पुढच्या काळात सुद्धा यापेक्षा जास्त कार्यकर्ते आम्ही निश्चितच अशा प्रकारच्या हाकेला आम्ही ओ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी मी जो एक नारा देतो, रद्द करा, रद्द करा, उपवर्गीकरण रद्द करा, रद्द करा, अरे रद्द करा, रद्द करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. धन्यवाद. मला दूसरा प्रश्न विचारला, सरकार से आपकी क्या मांगे है? मी म्हटलं मित्रा, भीक मागणारा कधी देत नसतो, त्याची अवकात नाही. बाबासाहेबांनी अख्ख्या देशाला दिलाय, आम्ही त्याचे वंशज आहोत. आणि मागणाऱ्याची जमात नाही, हे शिकार करणाऱ्याची जमात आहे. हे वाघाचे बछडे आहेत, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण दिला अख्ख्या महाराष्ट्रातील चर्मकार संघातील सर्व सामाजिक संघटना एकत्रित आल्या. 56 पासून आम्ही तुमच्यापासून दूर होतो. एकच निर्णय झाला, आता आपल्या मोठ्या भावाची साथ सोडता येत नाही. ज्या मनुवाद्यांनी आपला वापर केला त्याची जागा आपल्याला दाखवून द्यायची आहे. म्हणून सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर करतो की अख्ख्या महाराष्ट्रात उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भातला विरोध हा कायम असणारच आहे. जोपर्यंत मोठा बंधू रस्त्यावर आहे तोपर्यंत हा लहान भाऊ तुमच्या मागे असणारा, याची दखल आपण घ्या. मला माहित आहे मध्यंतरी मनुवाद्यांच्या संस्कारात आम्ही गेल्यामुळे काहीसा परिणाम आमच्यावर झाला. या ठिकाणी एक घटना सांगतो थोडक्यात की दुर्दैवाने एक बोरकर नावाचाच उमेदवार होता, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध उभा राहिला आणि तो निवडून आला. तो बाबासाहेबांकडे गेला एकदम विजय मुद्रेने की बाबासाहेब मी जिंकलो. बाबासाहेबांनी तरी शांतपणे सांगितलं, बस थोडा गडवापर पाणी पी, आता पुढे काय करणार, आमचे नेते जे सांगतील आम्ही ते करू. बाबासाहेब म्हणे, अरे अरे गुलामाची औलाद, याच्यासाठी काय रक्ताचं पाणी केलं? मित्रांनो, सांगायचं असं आहे की दगडापेक्षा वीट म्हणून आमच्या चर्मकार समाजाचा वापर मनुवाद्यांनी केला, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आता हे तथागतांच्या विचारा मानणाऱ्या बुद्धांना आता घाबरायला लागलेत. म्हणून त्यांनी आम्हाला हौंजळीत घेतलं
आता आम्ही पण त्यांना लाथाळायला लागलो, म्हणून त्यांनी आमच्या दुसऱ्या भावाला उंजळीत घेतलं. काही दिवसानं तोही आमच्या सोबतच असणार आहे, आजही आहे. झालं कसं, 59 पक्षांचा थवा बसला होता, त्याच्यावर मनोवादी शिकारीनं जाळं फेकलं. त्याच्यातले 58 उडून गेले आणि एकच त्या जाळ्यात फसला. त्याच्या मनात लालच आली आणि तो फसला. पण त्यांनी जसं शिकाऱ्यांनी मागं वळून पाहिलं की या 58 भावांचा एक भाव अडकला, या भावनेने ते पक्षी त्याच्यावर डिस्टत होते आणि त्याला रक्त बंबाळ केलं. म्हणून त्या भावाला विनंती आहे, मित्रा तू जरी अडकला तरी आम्ही तुला सोडू, कारण की आम्ही बाबाचे लेकरं आहोत, बाबासाहेबांचे आम्ही लेकरं आहोत. बोलू बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय ऊर्जा येत नाही. मित्रांनो, हा जो मोर्चा आहे याचं वैशिष्ट्य आहे. या मोर्चाचं वैशिष्ट्य काय आहे, याला कुठलंही राजकीय नेतृत्व नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 85 वर्षाच्या म्हाताऱ्यापासून तर 5 वर्षाच्या बछड्यापर्यंत त्याच्यात सहभागी झालेले आहे. आणि त्यामुळे मी या ठिकाणी ज्या लोकांच्या विरुद्ध बोलणार, मी कोणाच्या विरुद्ध बोलतोय, जे संविधानाला मानत नाही, जे बाबासाहेबांना मानत नाही. बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालून तुम्ही मनोवादी विचारांना वागत असाल तर तुम्हाला लाथाळल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. 650 वर्षापूर्वी संत रविदासांनी सामाजिक समतेचा विचार प्रस्थापित केला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द अनटचेबल ग्रंथ त्यांना समर्पित केला. आम्ही धम्माच्या तत्वावरच चालणारे होतो. आम्ही पूर्वसेमीचे बुद्धच आहोत आणि मी आज छाती ठोक सांगतो, गुरु संत रविदास हे हिंदू नव्हते. मग ते हिंदू नव्हते तर मग आम्ही दलित हिंदू कसे झालो? म्हणून मी तुम्हाला सांगतो की आम्ही बोटच आहोत, आम्ही बाटलो. मनोवाद्यांच्या संपर्कात आल्यामुळे आमचा हा विटाळ दूर करण्यासाठी आमचं शुद्धीकरण करा आणि हा योग आज दीक्षाभूमीवर आलेला आहे. म्हणून बाबासाहेबांनी मी या ठिकाणी माफी मागतो. बाबासाहेब, तेव्हा आम्हाला नाही सुचलं, पण हे वाघाचे बछडे आता तयार झाले, यांना बोकरल्याशिवाय मी सोडणार नाही. मित्रांनो, हा संघर्ष नाही आहे, हा उपवर्गीकरणाच्या संदर्भातला मोर्चाच नाही आहे. हा मोर्चा कशासाठी आहे? तर ज्या महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अख्खं जग नतमस्तक होते, ज्याच्या विचारामध्ये सामाजिक समता आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी विचार करून या 59 लेकरांना एकत्रित केलं. या पापी सरकारला अक्कल नाही, हे दुश्मन आहेत, यांच्या मनात पाप आहे, म्हणून यांची अवकात नाही आम्हाला वेगळं करण्याची, अवकात नाहीये. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एक दगड फेकण्याचा प्रयत्न केला. मराठा फोडले, ओबीसी फोडले, हिंदू मुसलमान झाले, सर्व झालं. आता आपण बाबांच्या लेकरांना छेडू. त्याला माहीतच नाही का, त्याला माहित नाही आहे. तेव्हा त्यांना या ठिकाणी मी इशारा देतो की तुम्ही संविधानिक पदावर बसलेले आहे, त्या घटनेचा मान ठेवा. नाही तर तुमची अवकात नाही, तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही. आम्ही आमचा हक्क मिळवण्याची ताकद ठेवतो. शेवटी एकच मुद्दा मांडतो, आपल्याकडे वेळ कमी आहे, बरेच लोकांना बोलायचं. आरक्षण म्हणजे काय आणि आर्थिक विकास म्हणजे काय, हा पहिला असा मोर्चा आहे ताई, त्या राष्ट्रीय एकात्मता म्हणून समाजाचं जी एकजूट आहे ते कायम ठेवावी म्हणून मोर्चा काढतो. आणि ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, ज्यांनी सांगितलं की या देशाची एकात्मता आम्ही कायम ठेवू, ते आमच्यातली एकजूट तोडतायत. आदरणीय पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना विनंती आहे, साहेब कायदा कोण तोडते तपासा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. हो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. मित्रांनो, प्रश्न फक्त एकच आहे, आरक्षण आणि आर्थिक विकास. आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं, हे दलित पीडित मागासलेले आहे, यांना स्वाभिमानाने प्रशासकीय जागेवर बसू द्या, हे आहे आरक्षण.
आणि यांची नीती काय? हिंदू मध्ये जाती व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये आम्ही शूद्र दलित यांनी आमची सेवा करावी. आमचा जर कोणी कलेक्टर झाला तर मी कमी सर म्हणायची यांना लाज वाटते, म्हणून त्यांना आमच्यापासून आम्हाला दूर करायचं आहे. बाबासाहेबांचं वाघिणीचं दूध आम्ही पेलो, आम्ही शिकलो. या 18% रिझर्वेशनचा अधिकार पूर्ण आम्ही घेतला आणि आम्ही आमच्या मेहनतीनं पुढे गेलो. जो म्हणत असेल आमच्यावर अन्याय झाला, तुम्ही शिकले नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी संत रविदास पूर्ण चर्मकार समाज आपल्या पाठीशी असणार आहे. पूर्ण उपगीर्ण रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या ठिकाणी थांबतो. जय हिंदी, जय भीम, नमो बुद्धाय. काय फुकट आलेलं नाही आहे, तुम्हाला हे सांगण्यासाठी आलेलो आहे की अशा प्रकारचा पोरखेड तुम्ही थांबवला पाहिजे. बाबासाहेबांनी इतक्या मेहनतीनं आम्हाला हे जे आरक्षण दिलं आणि ज्या आरक्षणाच्या भरोशावरती आज या महाराष्ट्रामधला माणूस आज ताठ मानेनं स्वाभिमानानं उभा झालेला दिसतो, ते तुमच्या डोळ्याला कदाचित खपत नसेल, परंतु आम्ही हे होऊ देणार नाही. या महाराष्ट्रामधले आंबेडकरी जनता हे होऊ देणार नाही, हे सांगण्यासाठी आम्ही खरं म्हणजे या ठिकाणी आलो आहोत. डिवाइड अँड रूल ही ब्रिटिशांची पॉलिसी होती, इंग्रजांची पॉलिसी होती. हे गोरे इंग्रज गेले, पण आता ह्या काळ्या इंग्रजांचं राज्य या महाराष्ट्रावरती आहे. हे सुद्धा आमच्या अनुसूचित जाती मधल्या 59 जातींना आपसामध्ये डिव्हाइड करून, विभाजित करून आमच्यावरती राज्य करू इच्छितात. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या अनुसूचित जाती मधले जे 59 वर्ग आहेत, तो कोणताही वर्ग ह्या उपवर्गीकरणाच्या बाजूने नाही आहे. ते सगळे आपल्या सोबत आहेत. आम्ही मातंग असेल, चर्मकार असेल, वाल्मिकी असेल, ढोर असेल, चांभार असेल, आम्ही सगळे भाऊ भाऊ आहोत. हे तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. ते आमचे वैरी नाहीत, आम्ही त्यांचे वैरी नाही आहेत, पण हे वैर महाराष्ट्राचं सरकार, फडणवीसांचं सरकार हे या ठिकाणी निर्माण करू इच्छित आहे. ते आम्ही होऊ देणार नाही. आणि ही मूठ जी आहे अनुसूचित जातीची, हे आम्ही एकत्र ठेवू आणि या उपवर्गीकरणाचा जो काय तुमचा मनसुबा आहे तो हाणून पाडू, हे सांगण्यासाठी या मोर्चामध्ये आम्ही आलेलो आहोत. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम करून याच ठिकाणी थांबतो. जय भीम. पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि इथे थांबतो. जय भीम. धन्यवाद. बदर कमिटी हाय हाय, बदर कमिटी हाय हाय, बदर कमिटी हाय हाय. आवाज दो, आवाज दो, आवाज दो, आवाज दो. हल्ला बोल, हल्ला बोल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य